नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. गुणकी इथल्या युवकांनी एकत्र येत गुणकी फाटा ते महादेव मंदिरपर्यंत श्रमदान करून स्वच्छतेबरोबरच रस्त्यांची डागडुजी केल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधींना चपराक बसली आहे. गाव करील ते राव करील काय या म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावातील घुणकी फाटा ते महादेव मंदिरपर्यंत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. या रोड परिसरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जनता मेटाकुटीला आली होती. लोकप्रतिनिधी बरोबरच प्रशासनाचेही याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. शेवटी युवकांनी गावातील सर्व युवकांच्यासह जनतेला आवाहन करून काही निधी गोळा केला आणि श्रमदानातून या रस्त्यांच्या डागडुजीबरोबरच परिसरातील स्वच्छता करण्यासाठी टिकाव, खोरी, झाडू घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत प्रचंड संख्येने युवकांनी या श्रमदानात सहभाग नोंदवला. रस्ते आणि परिसराची स्वच्छता करून डांबराने खड्डे पुंजवण्यात आले. युवकांच्या या कामामुळे गावामधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला चपराक बसली असून गाव करील ते राव काय करेल या म्हणीचा प्रत्यय मात्र या ठिकाणी आला. गावातील युवक जर एकत्रित आला तर गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे यावरून दिसून आले. अन्य गावातील युवकांनीही अशा प्रकारचे नियोजन केल्यास गावाचे अनेक प्रश्न निकालात निघतील.